संकटात जो बुद्धी स्थिर ठेवतो तोच त्यावर मात करतो. एका नदीच्या किनारी एक जांभळाचं झाड होतं. त्या झाडावर चांगली टप्पोरी, रसाळ अशी भरपूर जांभळं लागायची. जांभळाने ते झाड अगदी लगडून जायचं. त्या झाडावर ताम्रमुख नावाचा एक वानर रोज दुपारी तिथे यायचा. पोटभर जांभळं खायचा. त्याला पोट भरण्यासाठी दुसरी फळं शोधायलाच लागायची नाहीत. एकदा ताम्रमुख जांभळं खात असताना त्या नदीच्या पाण्यातून एक मोठा मगर बाहेर वाळूत येऊन थांबला आणि त्या वानराला म्हणाला, वानर भाऊ, तुम्ही रोज खाता ती जांभळं गोड दिसतायत. मी रोज तुम्हाला बघतो ना जांभळं खाताना. मला द्याल का थोडी? मला तुमच्यासारखं झाडावर चढता येत नाही. वानर मनानं सरळ होता. तो म्हणाला, मगर भाऊ, या झाडावर भरपूर जांभळं आहेत. मी खाली वाळूत जांभळं टाकतो, ती तुम्ही खा. तुम्ही माझ्याकडे पाहुणे म्हणून आलात तेव्हा तुम्हाला खायला जांभळं देणं माझं कर्तव्य आहे. असं म्हणून वानरानं झाडावरची रसाळ जांभळं तोडून खाली टाकली. मगरानं ती मोठ्या आवडीने खाल्ली. मग मगर रोजच दुपारी त्या जांभळाच्या झाडावर जवळ येऊन वानराची वाट पाहू लागला. वानर उड्या मारत झाडावर येऊन बसला की आपणही जांभळं खाई आणि खाली वाळूत येऊन थांबलेल्या मगरासाठी जांभळं तोडून खाली टाकी. अशा रीतीने वानर आणि मगर दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. एक दिवस रोजच्या प्रमाणे मगरानं पोटभर जांभळं खाल्ली आणि थोडीशी आपल्या जबड्यात भरून आपल्या बायकोला म्हणजे मगरीला नेऊन दिली. मगरीला ती खूप आवडली. मग ती नवऱ्याला म्हणाली, अहो, तुमचा तो वानर मित्र रोज अशी गोड गोड जांभळं खातो ना, म्हणजे त्याचं काळीज किती गोड झालं असेल. त्या मित्राला मारून मला त्याचं काळीज खायला आणून द्याल? ते ऐकून मगराला राग आला. तो म्हणाला, अगं, तो माझा मित्र आहे. मला तो माझ्या भावासारखा वाटतो. मला तो रोज जांभळं खायला देतो. मग त्याला मी कसा ठार मारू? ते योग्य नाही. परंतु मगरी चिडली, म्हणाली, ते काही नाही. वानर तुमचा मित्र कसा बरं होईल? मला त्याचं काळीज खायला पाहिजे म्हणजे पाहिजे. बिचारा मगर. शेवटी त्याला मगरीचं म्हणणं मान्य करावं लागलं. तो म्हणाला, अगं, वानर असतो झाडावर, मी खाली वाळूत, तेव्हा वानराला मी मारणार कसा? मगरी म्हणाली, हा, तुम्ही गोड बोलून त्याला आपल्या घरी जेवायला बोलवा. तुमच्या पाठीवरनं त्याला इथे आणा. वानराला पोहता येत नाही. त्याला पळून जाता येणार नाही. मग त्याला पाण्याच्या आत ओढून आपण त्याचं काळीज खाऊन टाकू. मगराने बरं म्हटलं आणि तो दुपारी जांभळाच्या झाडाखाली आला. त्याने जांभळं खाल्ली आणि तो वानराला म्हणाला, वानर भाऊ, रोज तू मला जांभळं देतोस. उद्या तू माझ्या घरी जेवायला ये. माझ्या बायकोनं तुला खास जेवायला बोलवलंय. तू माझ्या पाठीवर बस. मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन. वानराला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मगराच्या पाठीवर बसून वानर निघाला. मगर पोहत पोहत नदीच्या मध्यावर गेला आणि म्हणाला, वानरा, अरे, माझ्या बायकोला तुझं गोड गोड काळीज खायचंय म्हणून मी तुला डोहात नेतोय. आता तू काही पळून जाऊ शकत नाहीस. वानर गांगरलं, कारण त्याला मगरीचा दुष्टपणा कळला नव्हता. त्याला तो मित्र मानत होता. शिवाय त्याला पोहता येत नव्हतं. त्यामुळे पाण्यात उडी मारून तो पळून जाऊ शकत नव्हता. पण वानर धोरणी होता. त्यानं
आपली बुद्धी स्थिर ठेवून चटकन विचार केला आणि म्हणाला, मगर भाऊ, अगदी वेडे आहात. मला आधी तसं सांगायचं नाही का? आम्हाला नेहमी झाडावरून उड्या माराव्या लागतात. तेव्हा काळीज चुकून खाली पडलं तर फुटेल, म्हणून मी जांभळाच्या ढोलीत ते रोज काढून ठेवतो. मला जांभळाच्या झाडाजवळ न्या, मी ढोलीतून काळीज काढून घेतो आणि मग आपण तुमच्या घरी जाऊ. वानराचं बोलणं खरं वाटून मगर पोहत पोहत पुन्हा जांभळाच्या झाडाकडे आला. वानराने चटकन काठावर उडी मारली आणि पुन्हा उडी मारून तो झाडावर सुरक्षित बसला आणि म्हणाला, अरे मूर्खा, काळीज कधी असं बाहेर काढता येतं का? तुझ्या दुष्टपणामुळे मी थाप मारली. मला मारायचा विचार होता काय? जा, आता तुला जांभळं मिळणार नाहीत. मगर खोटं हसून म्हणाला, अरे अरे अरे, मी तुला खोटं सांगितलं, गंमत केली जरा. चल चल माझ्या घरी. माझ्या बायकोनं तुझ्यासाठी छान छान पदार्थ केलेत. पण वानर आता शहाणा झाला होता. म्हणाला, दगाबाज, एकदा तुझा वाईट अनुभव आलाय मला, आता मी फसणार नाही. जा, चालू लाग. तेव्हा संकटात घाबरून न जाता जो बुद्धी स्थिर ठेवतो तोच त्यावर मात करतो. मित्रांनो, आवडली कथा? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया तर पुढच्या कथेसाठी.